आम्ही रात्री जेजुरीला पोहोचल्यानंतर आता आमचं ठरलं होतं की उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर गडावर दर्शनासाठी जायचं आहे. आणि विशेष म्हणजे काय झालं, आम्हाला त्या दिवशी तिथे स्नानाला पाणी पण मिळालं. म्हणजे आमचं स्नान झालं होतं, जेजुरीला स्नान झालं आणि आम्ही लगेच निघालो. काही सगळ्यांनी आमच्यासोबतच्या सगळ्यांनी पाहिला होता जेजुरीचा गड. म्हाळसाकांताचं त्यांचं दर्शनही झालं होतं. झालं नव्हतं फक्त आमच्या दोघांचंच, आणि कौतुक फक्त आमच्या दोघांनाच की आता आपल्याला जायचं आहे. मग आम्ही तिथं ते भंडारा वगैरे घेतला आणि आम्ही निघालोत गडावर. पायऱ्या, भरपूर पायऱ्या होत्या. त्यानंतर आम्ही लवकर गेलोत आपण तर आपल्याला गर्दी जास्त लागणार नाही आणि दर्शन लवकर होईल अशी एक आमची धारणा, आणि त्याप्रमाणे मग आम्ही पायऱ्या चढून गेलो. आता खरं तर जेजुरीच्या या संबंध गडाच्या संदर्भानं काही माहिती अशी सांगितली होती की हे 9 लाख पायऱ्यांचा हा जेजुरी गड आहे. म्हणजे 9 लाख पायऱ्याचा डोंगर असं त्याला म्हटलं जातं. खरं तर तशा 9 लाख पायऱ्या नाही आहेत, पण त्याचं एक नाव आहे समजा. तर आम्ही त्या सगळ्या चढून वर गेलो. काय मस्त बांधकाम, अगदी सुरेख सुंदर बांधकाम. हे 12व्या शतकातलं बांधकाम आहे, यादवकालीन बांधकाम आहे या जेजुरी गडाचं. आणि नंतरच्या काळात म्हणजे साधारण 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये, पेशव्यांच्या काळात असो, मराठ्यांच्या काळात असो, या जेजुरी गडाचा वारंवार जीर्णोद्धार झाला. त्याच्यामुळे त्याला एक प्रगत रूप वरचेवर त्याच्यामध्ये येत गेलं. सुंदर गड आहे जेजुरीचा. सुंदर त्याची काय आखणी आहे, सुंदर नक्षी आहे. ते कमानीचा एक साज त्या संपूर्ण तटबंदीला त्याच्यामध्ये घातलेला आहे. सगळं दगडी बांधकाम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हाळसा आणि मणिमाला अशा रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला खंडोबाचं दर्शन त्या ठिकाणी मिळतं. इतकं सुंदर दर्शन झालं आमचं. म्हाळसाकांताचं दर्शन झालं सुंदर. तिथं छान महादेव आहे तिथं. आणि आम्ही बेलभंडारा उधळला असा. आणि सकाळच्या वेळेस म्हणजे बऱ्याच जणांनी नेहमी वारीला जाणारे ते जातात दर्शनाला, आणि कोणी दर्शनाला बरेच जण गेले पण नाहीत वर, ते निघून गेले सरळ वारीला. आमचं झालेलं दर्शन आम्ही पाहिलेलं आहे असं म्हणून बरेच जण पुढे निघून गेले, पण आम्ही पाहिलं नव्हतं. म्हणून आम्ही म्हटलो की आपल्याला किती उशीर झाला तरी आपण दर्शन घेऊन जायचं. आणि आम्ही वर गेलो. आमचं छान दर्शन झालं. इतकं प्रसन्न वातावरण, उंच गडावर, छान सकाळची वेळ, इतका थंड गारवा होता त्या गडावर. आणि मग आम्ही दर्शन घेतलोत. आणि सगळेजण म्हटले की तिथं फुगडी खेळतात म्हणे. काहीच माहीत नव्हतं आम्हाला गडाचं, कारण आम्ही पहिल्यांदाच गेलोत. मग आम्ही तिथं फुगडी खेळलो, मी आणि ताई. आणि मग नंतर लोकांची हळूहळू गर्दी पण वाढू लागली गडावर. तशी यांची सगळ्यांची गडबड, चला लवकर जायचं आहे आपल्याला, वेळ व्हायला आहे. आणि आम्ही सगळेजण दर्शन घेऊन गड खाली उतरलोत. या गडाची आख्यायिका थोडीशी सांगायची असेल तर मनी आणि मल्ल असे 2 राक्षस होते. त्यांनी खूप उपद्रव माजवला होता आणि धर्माचा नाश करण्याच्या उद्देशाने ते सगळं काम करत होते. स्वाभाविक आहे की जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा महादेवाकडे, विष्णूंकडे अवताराची मागणी केली गेली की यांना जर धडा शिकवायचा असेल आणि धर्माचं रक्षण करायचं असेल तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत म्हटलं सगळं, तुम्ही अवतार घ्यावा. आणि देवाने त्यावेळी अशा लोकांच्या निपातासाठी अवतार घेतलेला आहे. असंच मनी आणि मल्ल या 2 राक्षसांच्या वधासाठी भगवान शंकराने खंडोबाच्या रूपामध्ये या ठिकाणी अवतार घेतला आणि त्यांना त्या ठिकाणी शांत केलेलं आपल्याला पुराणांमध्ये पाहायला मिळतं. म्हणून या जेजुरी गडाला विशेष असं महत्त्व धार्मिकदृष्ट्याही आहे, ऐतिहासिकदृष्ट्याही आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्याही त्या ठिकाणी आहे. येळकोट जय मल्हार एक सुंदर असं त्याला काय म्हणतो, आपण हाक दिली की तो म्हाळसाकांत, तो खंडोबा आपल्या मदतीला धावून येतो. सगळेजण खाली उतरलो, चहा पाणी घेतलो आणि आमच्या रस्त्याला लागलो. आम्हाला जायचं होतं वाल्हे, आणि तसं ते जवळ होतं, जास्त काही दूर नव्हतं. पण आता आम्ही छान फ्रेश झालो, भगवंताचं दर्शन झालं आणि आम्ही रस्त्यानं चालत होतो.
छान पाहायला मिळालं की या वारीच्या पंथामध्ये वारकऱ्यांची नवी पिढी जर घडवायची असेल तर वारकरी शिक्षण संस्था हा एक उत्तम पर्याय मला वाटतं या महाराष्ट्रानं चांगला निवडलेला आहे. आणि अशीच एक शाळा, या शाळेची दिंडी त्या ठिकाणी आम्हाला जाताना दिसली. एकाच वेशातले, एकाच रूपातले, एकाच वयाची मुलं, लहान लहान मुलं अगदी वारकरी वेशामध्ये पंढरीकडे कूच करताना आम्ही पाहिले. आणि त्यांचे जे गुरुजी होते ते छानपैकी अभंग म्हणायचे आणि त्याच्या पाठीमागे ही सगळी मुलं एका सुलात एका तारात ते गायची. सुंदर वातावरण, सुंदर आदर्श घेण्यासारखा. खरं तर मग आपण आजकाल सगळे करिअरच्या मागे आहोत, शिक्षणाच्या मागे आहोत, आधुनिकीकरणाच्या मागे आहोत. अशाच वेळेला ही लहान लहान मुलं आपला संप्रदाय जपताना, आपल्या संप्रदायामध्ये सहभागी होताना आणि ती सेवा करताना आढळतात. मला वाटतं हे खूप बोलकं आणि आपल्याला थोडंसं जागं करणारं उदाहरण आहे. आपण नेहमीच पाहिलं आहे की विकासाच्या तुम्ही कितीही उंचीवर पोचा, तुम्ही कितीही पुढे प्रगत व्हा, पण आपली जी निष्ठा आहे, आपली जी भक्ती आहे, आपली जी तळमळ आहे, आपले जे रूट, आपले जे मूळ आहेत ते आपल्या संस्कृतीमध्ये आहेत, आपल्या धर्मामध्ये आहेत आणि ते आपल्याला कधीही सोडता येत नाहीत. आणि हे सगळं कशासाठी चालू आहे? माझ्या विकासासाठी, माझ्या मनःशांतीसाठी, माझ्या समाधानासाठी, माझी किंमत व्हावी म्हणून वगैरे 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 अनेक गोष्टी आहेत. पण मला एक सांगायचं मित्रांनो, वारकरी पंथामध्ये जो वारकरी आहे त्याचंही तेच हे आहे की माझं काहीतरी स्थान व्हावं, मला काहीतरी मिळावं, माझा उत्कर्ष मला साधता यावा. आणि म्हणून ते त्या वारकरी धर्म संप्रदायामध्ये आहेत आणि ते विठ्ठलाची आराधना. मला त्याला वारकऱ्यांना पण समाधान पाहिजे आहे, पण हे आपलं समाधान भौतिक आहे. आज आपल्याला ₹1,00,000ची नोकरी मिळाली, उद्या 2 लाखाची मिळेल, परवा 5 लाखाची मिळेल आणि तेरवा सगळ्याच नोकऱ्या जातीलही. रिकामे होऊ, फ्रस्ट्रेट होऊ, निराशेच्या गर्तेत जाऊ. परंतु वारकरी कालही भक्तीमध्ये होता भगवंताच्या, आजही भक्तीमध्ये आहे भगवंताच्या आणि उद्याही तो भक्तीमध्येच राहील भगवंताच्या. त्याच्या ठिकाणी असणारं समाधान हे चिर समाधान आहे, आपलं चिर समाधान नाही आहे. आपण तात्कालिक समाधानाची माणसं. या वारकऱ्यांकडे पाहून, या पिढीकडे पाहून, या घडणाऱ्या या वारकऱ्यांकडे पाहून हा विचार नक्की डोकावतो की भगवंताच्या भक्तीमध्ये समर्पण भावना जोपर्यंत तुमच्या अंगी असत नाही तोपर्यंत कुठलाही भगवंत तुम्हाला पावत नाही. कस काय दोरी कस काय 4 माणसाला एक तास देतोय. त्याच्या झोल्यात आम्ही चाललोय. आम्ही पुढे गेलो. एक वारकरी असा भेटला की तो पांगुळगाडा असतो ना, पांगुळगाडा, बेरिंगच्या 4 बेरिंग लावून त्याच्यावर तो गाडा, त्याच्यावर बसून तो पंढरीकडे जाताना दिसला. त्या वारकऱ्याला एका त्या युवकानं मदत केली होती, त्याने एक अशी दस्ती दिली होती आणि तो त्या वारकऱ्याला ओढत नेत होता. किती समर्पण आहे बघा ना. पंढरपूरला जायचे, त्या विठोबाला भेटायचे, त्याला आपलं काही सांगायचंय, तर मला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त काय असू शकतं. त्याच्यामध्ये आनंद, तर इतका आनंद तुम्हाला सांगतो मी ह्या प्रवासामध्ये की असे वेगवेगळे लोक आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. आम्ही पुढे गेलो. आता आम्हाला वाल्हेला पोचायचं होतं, तर त्या ठिकाणी आमच्या शांताबाई मुगावच्या, त्यांचा एक संकल्प होता की मला या वारीमध्ये लेडीज पोलीससोबत फुगडी खेळायची आहे. खरं तर हा विषय आम्ही जेव्हा ऐकला ना तेव्हा आम्हाला कौतुक वाटलं की यार, आता लेडीज पोलीस म्हणजे आम्ही फोटोत पाहिलं होतं वारीच्या दरम्यान त्या फुगडी खेळतात महिलांसोबत वगैरे,
गवळणीवर ते डान्स करतात, त्या मुलीच आहेत ना कुणाच्या तरी. तर ते शक्य आहे हे, पण आता ह्यांच्यासाठी लेडीज पोलीस शोधायची कुठं असा आम्हाला प्रश्न पडला होता. पण त्याचं उत्तर माऊलीनं फार वेळ न घालवता दिलेलं आहे. हे तुम्ही पहा, शांताबाई असो, आमच्या अनिताताई असो, मनसोक्त त्या पोलीस महिलांसोबत, आमच्या भगिनींसोबत फुगडी खेळत होत्या आणि त्या पोलीस भगिनीसुद्धा यांच्यासोबत फुगडी खेळत होत्या. म्हणजे किती आनंद आहे या वारीमध्ये. तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली. आपण आत्ता ज्या ठिकाणी आहोत ना, हे आहे आर्यवैश्य समाज पुणे यांचं हे अन्नछत्र आहे. हे मागच्या 2 दिवसापासून इथे आलेले होते. त्यांनी ही सगळी तयारी या ठिकाणी उभी केली आणि आता आज सकाळपासून म्हणजे जशी वारी पुढे सरकत आहे, लाखो भाविकांना तिने आतापर्यंत हे फूड पॅकेट्स वाटलेले आहेत, अन्नदान केलेलं आहे. म्हणजे सहकुटुंब हे सगळे लोक येतात, थांबतात आणि या सेवेमध्ये सहभागी होतात. खरंच कौतुक आहे की मी त्यांना सहज विचारलं की काय साधारण याचा खर्च असतो, तर त्यांनी सांगितलं की यावर्षी आम्ही 27 लाख रुपये या सगळ्या प्रोजेक्टवर आम्ही हे केलेले आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, अरेंज केलेले आहेत आणि ते आम्हाला खर्च करायचे आहेत. 27 लाख हे काही सोपी आणि छोटी अमाऊंट नाही आहे, पण इतक्या मोठ्या लार्ज स्केलवर ही सगळे लोक, विविध कंपन्या असतील, असे सगळे मंडळ असतील, हे सगळे वारीच्या सेवेसाठी समोर राहतात, पुढाकार घेतात. मला वाटतं म्हणूनच ही वारी अधिक सुकर आणि छान व्हायला मदत होते. आम्ही यांचे धन्यवाद मानले आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. खरं तर 2 दिवसापासून आमचं माऊलींचं दर्शन जरा थोडंसं डळमळीत होतं, पण आज आम्हाला कळलं की माऊली आता येत आहेत. माऊली काही क्षण त्या ठिकाणी थांबल्या आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथे दर्शन घेतलं. अतिशय सुंदर असा हा क्षण. मला वाटतं की निसर्गरम्य परिसर आणि त्यात माऊलींचं दर्शन. मला वाटतं खूप धन्यवाद भगवंताची की आम्हाला एवढी संधी त्याने दिली. आम्ही तसंच पुढे जात राहिलो आणि आम्हाला हळूहळू आमचा टप्पा वाल्हेकडे सरकला आणि आम्हाला वाल्हे दिसायला लागलं. आम्ही मग पुन्हा तोच प्रश्न, आमचं जिओचं नेटवर्क नाही, आम्हाला फोन करता येत नाही, कोणाचा फोन घेता येत नाही आणि आमचं ठिकाण काय साप लोकेशनच मिळत नाही ना, तुम्ही जाणार कुठे. मग आम्हाला हे माहिती होतं आता की आमची दिंडी होती माऊलींच्या समोर 7वी, म्हणजे आम्ही माऊलींच्या आसपास कुठेतरी असणार. पहिली जागा शोधायची माऊलींची की माऊली कुठे आहेत. मग आम्ही समोर गेलो, एक माळावर आम्हाला मोठी जागा दिली होती, डावीकडे माऊलींचं स्थान होतं. म्हणजे येस, डावीकडे माऊलींचं स्थान आहे, म्हणजे याच परिसरामध्ये आपली दिंडी असणार, 100% असणार. त्या दिशेने चालत राहायचं. मग आम्हाला आमची दिंडी सापडली, छानपैकी आम्ही तिथं पोचलो. खूप मोठी जागा विस्तारानं ती आम्हाला दिली होती, बाजूनच रेल्वे लाईन होती. आणि मग आम्ही तिथं पोचलो की आमच्या त्या ज्या पाली आहेत त्या पहिलेच ठोकलेल्या असायच्या. आपल्या पालीचा नंबर शोधायचा, तिथं जायचं आणि त्या ठिकाणी आपण मुक्काम करायचं, आपलं सामान जे काय ते काढून घ्यायचं वगैरे. मग त्या संध्याकाळी एक धार्मिक सेवा म्हणून आमचे पोद्दार महाराज रामायण सांगायचे, माईक लावायचं जनरेटरवर. मग ते महाराज आम्हाला रामायण सांगायचे, रामायणाच्या कथा सांगायचे. सगळे लोक बसून तल्लीन होऊन ऐकायचे. हळूहळू संध्याकाळ व्हायची, सूर्य मावळायला सुरुवात झाली की इकडे स्वयंपाकाची तयारी व्हायची. मग थोडासा अंदाज आला की मग हरिपाठ आणि मग जेवण आणि मग आराम आणि मग पुढच्या दिवशीचा आपला प्रवास, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या. एक सांगायचं आहे की तुम्हाला या वारीमध्ये आता आम्ही पहिला मुक्काम केला पालीमध्ये सासवडला, दुसऱ्या दिवशी निघायच्या आदल्या दिवशी. दुसरा मुक्काम केला पालीमध्ये जेजुरीला, ते सुद्धा असंच माळावर आम्हाला ठिकाण दिलं होतं. तिसरा मुक्काम केला आम्ही कुठे, या ठिकाणी वाल्हेला. या तिन्ही मुक्कामामध्ये आम्हाला एकही डास चावलेला नाही, एकही मुंगी चावलेली नाही, एका काडीचाही त्रास झालेला नाही. कौतुक आहे त्या माऊलींच्या आशीर्वादाची छाप इतकी मोठी आहे या दिंडीवर किंवा या पालखी सोहळ्यावर की त्याला तोड नाही, जगामध्ये त्याला कुठेही उत्तर नाही. फक्त दैवी शक्ती, त्यांचं अस्तित्व आणि त्यांच्या पदराआडून ती माऊली म्हटलेलं आहे, आई आहे, ती सगळ्यांना सांभाळून घेऊन जाते. हा विश्वास आम्हाला पुढच्या प्रवासासाठी दररोज प्रवृत्त करतो.
रात्री झोपलो, किती वाजता झोपतो आम्ही? 10-11 वाजता झोपतो. 1:30 वाजता खटखट खटखट करणारा माणूस येतो, चला उठा उठा, चला निघायची वेळ झाली, पटकन चला आटपा. मग लगेच आपलं सामान आटपायचं, गाडीमध्ये फेकायचं. तोपर्यंत ते पाल काढून घेऊन जात होता, ट्रकमध्ये भरत होता आणि ट्रक आहे आमचा मार्गस्थ व्हायचा पुढच्या प्रवासासाठी. असं सगळं ह्या वारीचं रूप. पण यातले जे काही प्रसंग आहेत ते मात्र तुम्हाला नेहमी उल्हसित करणारे, प्रेरणा देणारे असे आहेत. उद्या आपल्याला लोणंदला जायचं आहे. लोणंद 20 किलोमीटर पुढे आहे वाल्हेच्या. आपल्याला लोणंदच्या प्रवासाला निघायचं आहे, त्यामुळे आता आराम करणं हे संयुक्तिक आहे. तुम्ही नक्की वारी करा, एकदा तरी करा, अनुभवा आणि त्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रममान व्हा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधियल्या. एक क्षण देवाच्या दारात तुम्ही उभा टाकलात तर 4 प्रकारच्या मुक्ती तुम्हाला मिळतात असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि पसायदान सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवतं. याच्यावर आपण चर्चा करत राहू. आजसाठी एवढंच. जय जय रामकृष्ण.